काय सिंबॉल आहे बघा आता. खरी गुरुपुष्य म्हणून काल बोर्ड लावला, ते नाभिस्थान आहे. न पृथ्वी तत्व काय आहे इथं? गुरुपुष्य पृथ्वी तत्व. त्यानंतर खरी द्वारकाबाई आली, आप तत्व. साईधाम आलं, तेज तत्व. चावडी समोर आहे, वायू तत्व. बसला हे साई स्मृती, आकाश तत्व. पूर्ण देहाचे 5 भाग केले. नाभी, हृदय, कंठ, ललाट, ब्रह्म. नाभी कुठं आहे? हा, गुरुपुष्य. हृदय कुठं आहे? द्वारकामाई. तेज कुठं आहे? साईधाम. वायू कुठं आहे? चावडी. आकाश कुठं आहे? साई स्मृती. हे का करायला लागतं? बाबा तुम्हाला म्हणे सांगतो, जर तुम्ही प्राप्त देहात या शक्तीला सामवायचं ठरवलं तर देहाचे तुकडे होऊन शक्ती बाहेर येईल. काय सांगतो? हा, शक्ती देहा सामवू शकत नाही, त्याला स्थान द्यावं लागतं. म्हणून 5 स्थानं या शक्तीनं जोडून दिली. ठरवलं तरी चोरायचं तुम्ही. एखाद्या भक्ता दादा चोरी आपण आता, अशक्य. आणि ह्या 5 स्थानावर कंट्रोल 5 विभूतींचा आहे. काय कळलं? 5 विभूतींचा कंट्रोल आहे. आता ज्या विभूती, उदाहरणार्थ अजमेर शरीफ बाबांचं तुम्ही उदाहरण जर घेतलं तर अजमेर शरीफ बाबांच्या एका दर्ग्याला 4 जीन आहेत त्यांच्या संरक्षणासाठी. एक एक्झाम्पल घेतोय आपण. तर अजमेर शरीफ बाबा जिथं एका स्थळाशी निगडीत आहेत. काय कळलं? एका स्थानाशी एक विभूती. 5 स्थानाला 5 विभूती. 20 वर्षापूर्वी त्या ठिकाणी जाऊन विडे चढवून प्रार्थना करून त्या शक्तींना बोलवून घेतलं आणि स्थळाला जोडून दिलं. आणि सगळ्या शेवट हे स्थान तयार झालं आकाश तत्वाचं, साई स्मृती. कुणाकरता केले? तुम्ही भक्तासाठीच केलं. आता महाकरण जर तुम्हाला दीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला किमान 300 मैल लांब नेलं पाहिजे. मला किती? कारण महाकारण हे महाकारणच आहे. आणि तुमच्या परीक्षा अशा घेतल्या पाहिजेत की तुम्ही फक्त नाही म्हणण्याचीच फक्त वाट बघायची. तुम्ही काय म्हणलं पाहिजे? नाही, संपला विषय. हा, कसा येत आहे पण 1200 मॅडम परत? त्या काळात दादानी 300 मताची अशा परीक्षा घेतल्या. ही तर माझी आई बसली, तिच्या भावाला सांगितलं भावाकडे जायचं नाही म्हणून, गेला अन्न खायचं नाही. आज मी माझ्या मामाला तोडलंय. त्या आजपर्यंत नियम पाळलेत. तुम्ही नियम काय पाळताय? तुम्ही चुकलो, आता आमच्याकडनं झालं, आता काय करू? कडक नियम असतात. महाकारण शक्ती प्राप्त करताना कडक नियम आहेत. चरेगावला दत्त मंदिर आहे, एकमुखी दत्त. त्याचं आमचं घराणं. दादाने सांगितलं तिकडे बिलकुल जायचं नाहीस. आता मंदिर म्हटल्यानंतर मी पुढचं बोलायची गरज नाही.
सौरीशास्त्राचं कार्य नाही बाबा. त्याच देवस्थानची 2.25 एकर जमीन बागायत, वर्षा समजून घे, 2.25 एकर जमीन बागायत. रेट काय तू समजून घे काय असेल तो. असं पाणी सोडलं देवळात. 32 एकर डोंगर सोडून दिला तुकाई देवीचा जाणायचा. दान बलिदान द्यावं लागतं. हे जे उभं राहिलं ह्या अनेक घराण्यातल्या लोकांच्या पुण्याचं एक प्रतीक आहे. आणि प्राप्त जन्मातील जे भक्त येत आहेत त्यांना त्यांची काही सारं मी कामं करतो त्यांचंही मला काही पुण्य लाभते कामं केल्यामुळं. त्याचंही प्रतीक आहे ते. तेव्हाही नमःशिवाय प्राप्त झालं. लक्षात आलं. 5 स्थानं पृथ्वीवर निर्माण करायची. त्या स्थानामध्ये तिथं त्या तत्वाला धारण करायचं. 12 वर्ष साधना करायच्या. मग शिवतत्व प्राप्त होतं. आणि हे करताना भक्ताला कुठलंही दुःख देता यायचं नाही. त्याला त्याची कामं सहज लिहिल्या झाली पाहिजेत आपल्याकडनं. तरच महाकारण शक्तीचं दीक्षित रूपांतर करून भक्तांना देता येतं. इतकंही अवघड आहे. आता काल मला वर्षा म्हणली की दादा तुम्ही फास्ट ट्रॅकवर काम करत नाही. बरोबर आहे त्याचं. तुम्ही आज 4 दीक्षा घेतल्या असतील, 2 दीक्षा घेतल्या असतील, 10 वर्ष कार्यात असाल, तुम्हाला काय येतं? तुम्ही काय करू शकता? स्मशानात तुम्ही जर जाऊन उभा राहिला तर स्मशानातला वेता तुमच्याशी बोलला पाहिजे. इतपत मी तुम्हाला दिलंय, तुम्ही करायलाच तयार नाही. दादा तुम्ही करा ना आम्हाला द्या. किती वर्ष? आई म्हणते तुला दाता देत नव्हता तुझं तू खा. कुसकरून द्यायचं किती वर्ष? लक्षात आलं. 27 वर्ष पूर्ण झाली मला. मी हे कार्य करतोय. तुमचे जोडे किती वर्ष उचलायचे? हां, मोठ्या कुटुंबाला प्रसंग एखादा आला असेल, तुम्हाला पेलत नसेल, पण ते शक्यच नाही आता. कारण तुम्हाला मी इथपर्यंत नेऊन ठेवलंय की असे प्रसंगच येणार नाहीत. ऐहिक विषयात तुम्हाला परिपूर्ण केलंय. पोट भरत असं कोणच नाही येत. हां, तुम्ही जर परत कुठं गोळ्या मारल्या कुणाच्या घरात जाऊन तर गुरु काय करणार? मी तुम्हाला कार्यात तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आला काही वर्षापूर्वी, त्यापासून तुम्ही आजपर्यंत तुम्ही स्वतः अवलोकन करा की गुरुने आपल्याला काय काय दिलं आतापर्यंत. दिल्यानंतर तुम्ही जर ते घालवलं, टिकवलं नाही, त्याला गुरु जबाबदार नाहीत. कारण दीक्षेपर्यंतचा विषय जो होता तो सगळा ऐहिक आहे. मला माझं मन सांगतं मी कुणालाच कमी केलं नाही पोटापाण्याला. आणि तिथून पुढचा जो विषय आहे कारण दीक्षेच्या पुढचा, महाकरण, नारायण, निरंजन, हे सगळे पारमार्थिक आहेत. मी असं म्हणत नाही हे पारमार्थिक तुम्ही घ्या, म्हणतच नाही मी तुम्हाला. जे त्याची कुवत हे त्याची ऐपत आहे. ऐहिक द्यायचं काम केलं, पारमार्थिक सुद्धा तुम्ही द्यायला तयार आहे, पण तुमच्या मागे लागत नाही घ्या म्हणून. पारमार्थीला कंडिशन असतात. गुरु काय सांगतील त्याचा नियम नाही. हो, डोकं खाली घेऊन पायावर म्हणून सो सांगतील ते तयारी पाहिजे. बघा, पहिली दीक्षा कुठली आहे? उपासना दीक्षा. दुसरी दीक्षा कुठली? नामस्मरण दीक्षा. तिसरी दीक्षा कुठली? अनुग्रह दीक्षा. चौथी दीक्षा कुठली? गुरु दीक्षा. 4 पर्यंत मला नेऊन ठेवलं. तिथं पुढं कारण, महाकारण, ह्या ज्या दीक्षा आहेत ह्या सगळ्या कशा आहेत? पारमार्थिक आहेत. तुमचं ऐहिकात जर मन भरत नसेल, या जन्मात असं डुंबत राहा. ऐहिकात काय फरक पडत नाही. परत पुढच्या जन्मात जेव्हा तुम्ही घ्याल मी घेऊ कधी तर पारमार्थिक शिका. आणि मी जरी नाही घेतला, तुम्ही जर नुसता घेतला तर तुम्हाला खिचून माझ्याकडे घेतो मी, काय टेन्शन घेऊ नका.
पण हे मिळालं आणि ते मिळालं नाही. मला दादा म्हणायचं आहे घ्या. आता पुढचे काही मुलाखती येतील आपल्या, ह्या माध्यमातून मी पुढं काय वेगळं उभं करायला निघालं आहे. आता काय उभं करायला निघालं आहे किंवा तेही थोडक्यात सांगतो. आता बघा 1.25 लाख मंत्र म्हणला, 1.25 लाख मंत्र म्हणले की दशांश हवन, दशांश तर्पण, दशांश मार्जन. आता 5 तुम्हाला मंत्र मी सांगितले करायला. का सांगितले करायला? 5 मंत्र कुठले सांगितले करायला? हा, बाबांचा मंत्र सर्वमंगल मांगल्ये, दादांचा मंत्र ओम नमः शिवाय, माझा मंत्र, 5 मंत्र आहेत. 1.25 लाख केले की तुम्ही ही 5 तत्वाशी तुम्ही निगडीत होणार ऑटोमॅटिक. काय कळलं? ह्या 5 तत्वाशी मी ऑटोमॅटिक निगडीत होणार. ती योजना तर कोण ठेवली पुढची? मी 1.25 लाख मंत्र करायचा, 1 लाख मंत्र झाला,